हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, मी आज तुम्हाला एक स्पेशल ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर मी आज आमच्या पुण्यातलं घर दाखवणार आहे तुम्हाला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. तर चला आपण करूया सुरुवात. तर हे बघा गाईज, हा आमचा एंट्रन्स आहे. इथून एंट्री आणि हे बघा, हे खाली आहे ना, हे शू रॅक वगैरे केलं आहे आम्ही. आणि वरती अजून एक कपाट केलेलं आहे, काही डबे वगैरे ठेवण्यासाठी असं प्रकारे. आणि हे पाय या वॉलला अशा प्रकारे शो केलेला आहे. आणि इथे दगडूशेठ गणपतींची आपण फ्रेम लावलेली आहे आणि त्याच्या मागे प्रोफाईल लाईट वगैरे लावला आहे. हे पहा, अशा प्रकारे एंट्रन्सचं आपण डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्यालाच लागून इकडे आपण टी व्ही युनिट वगैरे केलेलं आहे. तर टी व्ही युनिट पण अशा प्रकारे आपण डेकोरेट केलेलं आहे बघा, सिम्पल. हे पहा, अशा प्रकारे आमचं पूर्ण टी व्ही युनिट आहे. या साईडला हे पहा, हे माझे पप्पा आहे आणि हे माझे काका आहे. असा यांचा फोटो लावलेला आहे आपण वरती. इकडे कॅलेंडर वगैरे काही कीज वगैरे टांगण्यासाठी केलेलं आहे. आणि त्याला लागून इकडे आपण सोफा वगैरे ठेवलेला आहे. इकडे सोफा वगैरे ठेवलेला आहे. इकडे कारल्याची एकविरा देवींचा फोटो आपण लावलेला आहे. त्याच्याच खाली लागून फिश टँक वगैरे. फिश टँकमध्ये आम्ही पहिले मासे टाकले होते, पण ते सतत मारायचे म्हणून आता 2च मासे ठेवलेले आहे. ते पण हॉललाच लागून असे आमच्या इकडे बाहेर गॅलरी पण दाखवतो. गॅलरी ते सगळं आम्ही आडगळ वस्तू ठेवलेल्या आहे. काही ते डायनिंग टेबल वगैरे केलं होता, पण तो काय आता आम्ही यूज करत नाही सध्या तरी, या पसाऱ्यामुळे. हा पसारा जेव्हा गायब होईल तेव्हा तो वापरत येईल आमच्या. तर हे पहा, अशा प्रकारे आम्ही या गॅलरीला ग्रिल वगैरे लावून घेतलेली आहे की लहान पोरं आहे म्हणून सेफ्टीसाठी चांगलं आहे. आणि वरती पत्रा वगैरे टाकून घेतलेलं आहे. इकडे चेअर वगैरे ठेवलेलं आहे गॅलरीत बसायला. इकडे आमचं शिलाईन मशीन वगैरे. ही किचनची विंडो आहे एक मोठी इथे. आणि मग किचनमध्येच आपला देवघर आहे. ते बा, अशा पद्धतीने आम्ही देवघर पण डेकोरेट केलेलं आहे. आणि इकडे आमचं किचन आहे. खाली आम्ही किचन ट्रॉली वगैरे करून घेतलेले आहे. इकडे प्रोफाईल वगैरे लावून घेतलेली आहे. वरती काही ते कपाट वगैरे करून घेतलेले आहे. इकडे फ्रीज वगैरे ठेवलेला आहे. आणि किचनला लागून इकडे आमच्या साईडला ड्राय बाल्कनी. तर इकडे आम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवलेलं आहे. इकडे कपडे धुण्याची वगैरे जागा आहे. इकडे कपडे वाळवण्यासाठी त्या बिल्डरने दिलेलं आहे आम्हाला. पण विंडो वगैरे ड्राय बाल्कनीला. हे आपलं ते PNG आम्ही ते गॅस लाईन वगैरे करून घेतलेली आहे. अंड्या भरायचं काही काम येत नाही आम्हाला. मीटरचं बिल वगैरे येतं. मग इकडे किचनच्या बाजूला इकडे एक वॉश बेसिंग वगैरे, त्याच्यासाठी पण आम्ही खाली कपाट वगैरे करून घेतलेलं आहे. इथे काही ते साबण वगैरे ठेवायला जागा वगैरे. इकडे कॉमन बेसिंग, मिरर वगैरे. आमचा हा एक बेडरूम आहे, दादा आणि वहिनींचा. माझा मोठा भाऊ आहे त्यांचा आणि वहिनींचा. या बेडरूमला एक इथे मोठी विंडो दिलेली आहे. इकडे काही स्टडी टेबल वगैरे. इकडे वार्डरोब वगैरे. वरती पण कपाट करून घेतलेले आहे आम्ही. जागेनुसार सगळं डेकोरेट करून घेतलेलं आहे. सिंपल केलेलं आहे. फर्निचर काही एवढं हे नाही, कारण की जागा काही एवढी मोठी नव्हती. इकडे अशी फ्रेम वगैरे लावली. आणि दादा वहिनींच्या रूममध्ये इकडे हा ड्रेसिंग टेबल आहे.
आमचा बेडरूम आहे. हे आईचं कपाट आहे, आमच्या आई साहेबांचं. इकडे आईचा वॉर्डरोब. इकडे एक विंडो आहे, त्याला लागून हा ड्रेसिंग टेबल आहे आमचा. आणि हा आमचा बेड. फ्रेम वगैरे लावून घेतले आम्ही. आणि हा इकडे वॉर्डरोब. आणि ते सेम वरती कपाट वगैरे करून घेतलेलं आहे. आणि इकडे हा बुग्गूचा झोका आहे. ह्या बाल्कनीत असं केलं आहे आम्ही, हे पहा इकडे आहे ना, बिल्डरनी ही जी ग्रिल आहे ना इथे अटॅच केलेली होती. मग आम्हाला हा पेस एवढा डेड जात होता. मग आम्ही काय केलं आहे, ती ग्रिल काढून थोडं मागे सरकवून घेतलं आहे, म्हणजे ते कपडे वगैरे वाळत टाकता येतं आणि एवढा पॅसेस आम्हाला वापरायला मिळालेला आहे, एवढी जागा. आणि तिकडे पण सेम केलेलं आहे, त्या विंडोला पण. तिकडे काही एवढी मोठी नाही, लहाने पण वापरत आलेली आहे ती पण, डेड जाण्यापेक्षा. हे पहा या विंडोत बी सेम केलेलं आहे, इकडे कपडे टाकण्यासाठी. आणि इकडे खाली बघा ते कांदे बिंदे सुकवायला घातलेले. आणि इकडे बाथरूम वगैरे, मास्टर बाथरूम वगैरे. हे पहा इकडे बेसिंग, टॉयलेट, बाथरूम. तर अशा प्रकारे आमचं पुण्यातलं घर आहे गाईज. तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या सगळ्या फॅमिलीची ओळख करून देणार आहे तुम्हाला. वहिनी, मोठ्या वहिनी, स्वयंपाक वगैरे चालला आहे त्यांचा तिथे. आणि तर गाईज आमचं पुण्यामधलं घर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला हा ब्लॉग इथेच एंड करूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.